मोक्षदा एकादशी व्रत कथा. ही कथा ऐकल्याने मोक्ष प्राप्त होतो. गोकुळ नावाच्या नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्या राज्यात 4 वेद जाणणारे ब्राह्मण राहत होते. राजा प्रजाहित दक्ष होता. एकदा रात्री राजाला स्वप्न पडलं. त्यात त्याचे वडील त्याला नरकात दिसले. सकाळी उठताच त्याने ब्राह्मणांकडे धाव घेतली आणि आपले स्वप्न सांगितले. राजा म्हणाला, मी माझ्या वडिलांना नरक यातना भोगताना पाहिले आहे. ते म्हणाले, मुला, मी नरकात पडून आहे. मला येथून मुक्त कर. त्यांचे हे शब्द ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. मला या राज्यामध्ये सुख, संपत्ती, पुत्र, स्त्री, हत्ती, घोडा वगैरे कशातही सुख दिसत नाही. काय करायचं? राजा म्हणाला, हे ब्राह्मण देवता, या दुःखाने माझे संपूर्ण शरीर जळत आहे. तुम्ही कृपया मला काही तप, दान, व्रत वगैरे उपाय सांगा, म्हणजे माझ्या पित्याला मोक्ष मिळेल. अन्यथा माझे जीवन निरर्थक होईल. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, हे राजा, जवळच भूत, भविष्य आणि वर्तमान जाणून घेणाऱ्या पर्वत ऋषींचा आश्रम आहे. ते तुमची समस्या नक्कीच सोडवतील. हे ऐकून राजा ऋषींच्या आश्रमात गेला. त्या आश्रमात अनेक शांत मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करत होते. पर्वत ऋषी त्याच ठिकाणी बसले होते. राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी राजाकडून कार्यक्षमतेचा समाचार घेतला. तेव्हा राजा म्हणाला, ऋषी मुनींनो, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे. पण अचानक मला फार अस्वस्थ वाटतंय. हे ऐकून पर्वत ऋषींनी डोळे मिटून भूतकाळाचा विचार करू लागले. मग ऋषी म्हणाले, राजा, योग सामर्थ्याने मला तुझ्या वडिलांचं दुष्कर्म कळालं आहे. मागच्या जन्मी कामुक होऊन एका बायकोला त्यानं रती दिली. पण त्याने त्याच्या बायकोला फार त्रास दिला. त्याच्या पापी कृत्यामुळे तुझ्या वडिलांना नरकात जावे लागले. राजा म्हणाला, ऋषी, कृपा करून मला
काही उपाय सांगा. तेव्हा ऋषी म्हणाले, हे राजा, मार्गशीर्ष एकादशीचे व्रत करून त्या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांकडे सोडवावे. त्याच्या प्रभावाने तुझे वडील नक्कीच नरकापासून मुक्त होतील. मुनींचे हे वचन ऐकून राजा राजवाड्यामध्ये आला आणि ऋषींच्या सांगण्यानुसार कुटुंबासह मोक्षदा एकादशीचे व्रत पाळले. आपल्या व्रताचे पुण्य त्यांनी वडिलांना अर्पण केले. या प्रभावामुळे वडिलांना मोक्ष मिळाला आणि स्वर्गात जाताना ते आपल्या पुत्राला म्हणू लागले, हे पुत्रा, तुझे कल्याण हो. असे म्हणत ते स्वर्गात गेले. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत करतात. त्यांची सर्व पापे नष्ट होतात. ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने वायपेय यज्ञाचे फळ मिळते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. नावाप्रमाणेच ही एकादशी मोक्ष मिळवून देणारी आहे. तसेच याच तिथीला भगवान श्रीकृष्णांनी महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. त्यामुळे या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते. या दिवशी व्रत आणि गीता पाठ केल्यानं जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि पितरांनाही मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. शास्त्रात मोक्षदा एकादशीची तुलना सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या चिंतामणी या रत्नाशी केली आहे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावरती स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून मंदिराची स्वच्छता करावी. गंगाजलाने मंदिर शुद्ध करावे. पाटावर पिवळे कापड पसरून भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित करावी किंवा फोटो असेल तर फोटो लावावा. भगवान विष्णूंचा पंचामृताने अभिषेक करावा. या दिवशी भगवान विष्णूंना
पिवळे चंदन, अक्षता आणि पिवळी फुले अर्पण करावे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा झाल्यानंतर विष्णू सहस्त्र नामाचे पठण देखील करावे. श्री कृष्णांच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा. देवाला खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा किंवा काही फळे खाऊन देखील हे व्रत करू शकतात. हे व्रत केल्याने दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णांची पूजा करावी आणि ब्राह्मणांना अन्नदान करावे. हिंदू धर्मात एकादशीचे व्रताचे विशेष महत्त्व आहे. मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने आत्मा व मन शुद्ध होते. हे व्रत केल्याने मोक्ष मिळत नाही तर पुण्य प्राप्त होते. व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या जीवनात सुख शांती येते. मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता किंवा सुखद दुःखापासून मुक्त होणे. अशी ही मोक्षदा एकादशीची व्रतकथा आणि त्याचे महत्त्वाचे